इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधवांचे की त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पटकन आले माझ्यासाठी। मी जो हा विषय घेतलेला आहे हा वर्तकनार प्रभाग समिती अंतर्गत येतो। लिटिल फ्लावर मैदान, लिटिल फ्लावर स्कूलच्या जवळचं महानगरपालिकेचं राखीव असलेलं मैदान ठाणे महापालिकेचं, ते मैदान राखीव असताना त्याची हिस्ट्री अशी आहे की ती जागा होती सेंट जॉन बाप्टिस्ट द चर्च। सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्चचा व्यवहार कुणाशी झाला होता? हिरानंदानी प्रॉपर्टीज, आणि त्याच्यावर ठाणे महानगरपालिकेचं खेळाचं मैदान असं आरक्षण असल्यामुळे 3-4-5 वर्षापूर्वी महापालिकेने हिरानंदानी प्रॉपर्टीजला तो टीडीआर देण्यात आला। त्यावेळेला बेंडाळे साहेब असताना मी सांगितलं होतं, चर्चाही झाली होती तत्कालीन आयुक्तांशी की तुम्ही हा जो टीडीआर देताय त्याच्या अगोदर ते मैदान करून घ्या, त्याला कंपाऊंड घालून घ्या। करू पण ते काय केले गेले नाही। सन्माननीय हिरानंदानी प्रॉपर्टीजला ते देण्यात आले। तदनंतर काही दिवसांनी दुसरी कुठली तरी इल्लीगल कमिटी बोलते मोठ्या जबाबदारीने सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्च नव्हे, त्यांनी ऑलरेडी जागा सेल केली होती। इल्लीगल कोणीतरी व्यक्ती जिल्हाधिकाऱ्याला संपर्क करतो, मंडळाधिकाऱ्यांना संपर्क करतो आणि तिथे हे ठाणे महानगरपालिकेचं जे खेळाचं मैदान आहे ते सातबाऱ्यावरून नाव हटवा, हा इल्लीगल व्यवहार आहे असा अर्ज करतो। त्या माणसाचं नाव आहे कॅस्पर ऑगस्टिन यांनी सगळं पत्र तो कुठल्याही पदावर नाही, सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्चच्या कुठल्याच पदावर नाही। त्यांनी खोटं ऍफिडेव्हिट दाखल केले की मला सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्च यांनी आम्हाला अधिकार दिलेले आहेत। मी संपर्क केला असता सेंट जॉन बाप्टिस्ट दी चर्च यांच्या जे होते कमिटीवाले त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही कुणालाही अधिकार दिलेले नाही। तर नंतर काय ऑर्डर झाली असेल त्याच्यात ठाण्याचे आता विद्यमान उमेश पाटील तहसीलदार आहेत, त्यांनी ते नाव परस्पर उडवलं। ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान उडवलं। आपल्या वकिलांना सुद्धा तिथे बोलवलं नाही, कारण ही चर्चा व्हायला पाहिजे, ती युक्तिवाद व्हायला पाहिजे होते। ते युक्तिवाद झाले नाहीत आणि परस्पर ठाणे महानगरपालिका राखीव खेळाचे मैदान हे नाव उडवलं। ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी आपले विधी सल्लागार ठाणे महापालिकेचे काळे साहेब यांच्याशी मी त्वरित संपर्क साधला असता त्यांनी लगेच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे ते अपील दाखल केलं की आपली जागा असं झालंय। पण त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी मला सांगितलं की आम्हाला उमेश पाटलांनी बोलवलं नाही किंवा सांगितलं नाही। मग उमेश पाटील जे आहेत तहसीलदार, मग त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून हे परस्पर नाव उडवलं किंवा याच्यात काय देवाणघेवाण झाली आहे का, साहजिक शंका येणार ना। कारण हे सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चला बोलवलंच नाही, उमेश पाटलांनी बोलवायला पाहिजे होतं किंवा अप्पर जिल्हाधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांनी बोलवायला पाहिजे होतं, त्यांनी बोलवलं नाही। हिरानंदानी आपलं सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांचे कोण असतील मेंबर, बिशप्स वगैरे यांना बोलवायला पाहिजे होतं। यांना कुणालाही न बोलत यांनी परस्पर नाव उडवलं। मग आपण ते अपिलात गेलो। अपिलात गेल्यानंतर त्यांनी दुसरी खेळी अशी केली की आपण आता ह्या मैदानात मास चालू करायचा। आता ईस्टर संडे माझ्या वाटतं येतोय का आलाय, तिथे आजपासून सुरू होत्या, तिथे आपण मास चालू करायचा आणि ती आपण नंतर प्रोड्यूस करायची की आमची 5,000-10,000 माणसं इथं आलेली आहेत, म्हणून ही जागा आमची आहे। बाजूला एक पडीक जुनं चर्च आहे, तो पण वादविवादाचा चालू आहे की चर्च आमचं आहे, जागा आमची आहे, म्हणून ही जागा आमचीच, म्हणून तिथे त्यांनी जाणून बुजून मास करण्याचा प्रयत्न केला। जेव्हा ही गोष्ट सन्माननीय उपायुक्त क्रीडा विभागाचे असतील, काळेसाहेब असतील, सगळे अधिकारी होते, सहाय्यक आयुक्त, यांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली, सगळ्यांनी त्यांनी स्पष्ट नकार दिला की तुम्हाला इथे कार्यक्रम करता येणार नाही। तशी काल त्यांना संध्याकाळी नोटीसही बजावण्यात आलेली आहे। एवढं असून सुद्धा त्यांनी जबरदस्ती त्या स्टेडियम, आपलं मैदान जे आहे आपलं कोर्ट मॅटर असलेलं, लिटिगेशन असलेलं, तिथे जबरदस्ती यांनी स्टेज बांधला आणि काहीतरी धर्मवादन, जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं चालू झालेला आहे। त्यांना परमिशन महानगरपालिकेच्या कुठल्याही विभागाने दिलेली नाहीये। हे जाणून बुजून तिथे मास करण्याचा प्रयत्न करतायत, धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात। माझा त्यांच्या मासला विरोध नाही, त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांची बाजूला आहे, पण ते तिथे करायलाच मागत नाही, आम्हाला इथेच करायचंय। मग मला आतल्या गोष्टी यांच्यातल्या एका माणसाने सांगितलं की आम्ही इथं मास करणार आहेत साहेब,
आणि आम्ही हायकोर्टात जाणार, ही जागा आमची हे दाखवणार, आम्ही आता इथं दर शुक्रवारी मास करणार, हे करून करून काय करतील, आमच्यावर MRTP दाखल करतील. म्हणजे एवढी तयारी आहे त्यांची, आमच्यावर MRTP दाखल करते, आम्ही कोर्टात बघू. याचाच अर्थ त्यांना ती जागा हडप करायची. मला आता असा वास यायला लागला, ह्याच्यात कुणीतरी मोठे मोठे व्यक्ती आहेत. ठाणे महानगरपालिका 5.5 एकरचा खेळाचं मैदान भूखंड हा हडप आपल्याकडनं जातोय, कोणी बोलत नाहीये. हा भूखंड क्रमांक आहे 188, 182, 189, 365, 192, 367. 2.15 हेक्टरचं मैदान आहे. ठाण्यामध्ये एवढं मोठं मैदान आजच्या तारखेत कुणाकडेही कुठल्याही प्रभाग समितीत उपलब्ध नाही. आणि शास्त्रीनगर, लोकमान्यनगर, पोखर नंबर 1, 2 हा एवढा मोठा परिसर आहे, तिथे मैदान नाही शाळा पोरांना खेळायला. आणि हे मैदान जे आलंय तिथं आता कुणाच्या तरी सांगण्यावरून तो हडप करण्याचा, गिळंकृत करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर माझी तुमच्या मार्फत सगळ्यांना विनंती आहे, ते पहिलं आजच्याच करावं. त्यांनी प्रे करावं, आपण सगळे जाऊ त्यांच्या प्रेला, पण त्या जागेत नको, बिकॉज ऑफ डिस्प्युटेड लँड. आणि जर थांबलं नाही ते असं समजायचं ह्याच्यात नक्की कुणीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि मग मी आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. उद्यापासूनच किंवा आज संध्याकाळपासून यांनी जर कारवाई नाही केली, मी आजपासून इथेच बसणार. मी सगळ्यांशी पत्र व्यवहार केलेला आहे, सन्माननीय आयुक्तांशी पत्र दिलेलं आहे. काल आता सन्माननीय आपले अतिरिक्त आयुक्त आपले रोडे साहेबांनाही दिलंय, क्रीडा विभागालाही दिलेलं आहे. मी चौथ्या मला सगळ्यांना पत्र दिलंय, काळे साहेबांनाही दिलंय, सगळ्यांना पत्र दिलेलं आहे. एवढं असून सुद्धा जर कार्यवाही होत नसेल तर मला आमरण उपोषण शिवाय पर्याय नाही. ते तो मैदान ताब्यात घ्या आणि पहिला पोरांना खेळू द्या. तिथं कुठलाही धार्मिक कुणाचाही नाही, कुठल्या धर्माचा कार्यक्रम नको पाहिजे तिथे. तिथे फक्त आणि फक्त पोरांचं खेळाचंच मैदान झालं पाहिजे. एवढंच मला सांगायचं बस.